हाय एव्हरीवन. येस, हाय एव्हरीवन म्हणण्यामागेही आज मला थोडंसं असं कचरल्यासारखं होतंय. पण एनिवेज होणाऱ्या गोष्टी होतात. आणि येस, मी निघत असताना मला अशा माझ्या पार्सलवाल्या काकांचा फोन आला, की "मॅम आपका पार्सल आया" आणि मला असं झालं, की वॉव! म्हणजे 2 मिनिटं मी सगळं विसरली. हो, पण मला पॅनिकनेस होतं. म्हणजे मी आता जे झालंय माझ्यासोबत ते मी पॅनिक करत बसेल रात्रपर्यंत. पण ते सगळं झालं आणि येस, म्हणजे मी माझे पैसे असे म्हणजे अशा वायफळ गोष्टीवर नाही खर्च करत. मला आवडणाऱ्या माझ्या हॉबीजवर जास्त स्पेंड करायला मला आवडतात आणि तुम्ही बघू शकता माझ्या क्रोशेटच्या हुकचं हे एक न्यू कलेक्शन मी इथं ॲड केलेलं आहे. सो येस, दांडिया खेळणार मी आता. सो हे मेटलचे मी ऑर्डर केलेले आहेत. नो डाउट याच्या आधी पण मी असे खूप छान पर्चेस केलेले आहेत क्रोशेटचे हुक्स. सो हे हुक्स बघून मला थोडंसं असं छान मस्त मज्जा आली. सो येस, माझ्याकडे बरेच हुक्स आहेत. पण माझा एक असतं, की मला सगळं कलेक्ट करायचंय. म्हणजे माझ्याकडे सगळ्या टाइपचे असे हुक्स असायला हवेत. मग ते वुडन असू दे, प्लास्टिक असू दे, रबर ग्रिप असू दे, आता हे मेटल आहे. आणि मध्ये-मध्ये तर मी असंही ठरवलं होतं, की माझ्याकडे रेझिन मिक्स हुक्स पण असायला हवेत. नो डाउट मी कधी कुठे एक्झिबिशनमध्ये गेली, तर मी नक्कीच तिथून ते पर्चेस करेल माझ्यासाठी. माझ्या स्टॉकमध्ये हे मी सगळं असं जमा करून ठेवेन. आणि येस, हा आहे आता 0.60 एमएमचा हुक. खूप छान आहे. म्हणजे ह्याच्याने मला असं छान ज्वेलरी, इयरिंग्स सगळं असं काही छान-छान क्रिएट करता येईल. आणि त्याच्यानंतर हा आहे 0.75 एमएमचा हुक. येस. सो हे असे छान ब्युटिफुल कलेक्शन्स. येस. आय जस्ट लव्हड. आणि हा तर 6.5 एमएम खूप सुंदर आहे. हा मस्त असा पर्पल कलर आहे. बघूयात आपण याच्याने काय-काय